सर्वप्रथम आपले खूप खूप आभार. तुम्ही माझं अभिनंदन केलं. आता तुम्हाला जसं माहिती आहे की एमपीएससी राज्य सेवा परीक्षेमध्ये माझा राज्यात 54वा क्रमांक आला आहे. तर या यशाचं श्रेय मी सर्व श्रेय जे माझ्या बाजूला बसलेले माझे तीर्थरूप आई आणि वडील आणि त्यासोबत माझा मित्र आहे श्रीनिवास, या तिघांना जास्तीत जास्त द्यायची माझी इच्छा आहे. आणि त्यासोबत माझी ताई कोयलताई आहे आणि छोटा भाऊ ऋषिकेश, या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा माझ्या यशामध्ये आहे असं मला म्हणायचं. माझा प्राथमिक शिक्षणाचा जो आहे 5वी पर्यंत मी जनता हायस्कूल नायगाव बाजार इथे शिक्षण घेतले. त्यानंतर 5वीला मी नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालो आणि 12वी पर्यंत मी 6वी ते 12वी हा प्रवास माझा नवोदयला झालेला आहे. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाली माझी डी वाय पाटील कॉलेज इथे आणि त्यानंतर मी एमपीएससी परीक्षांचा अभ्यास सुरू केलेला आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ 2019 पासून मी सलग प्रत्येक मुख्य परीक्षेसाठी एमपीएससीच्या उत्तीर्ण होत होतो आणि 2020 पासून सलग 5वी माझा हा इंटरव्ह्यूची संधी होती. आणि मग या शेवटच्या संधीमध्ये मला क्लास 1चं पद मिळालं. इथे मुद्दाम सांगायचंय की 2020 मध्ये माझा राज्यात 126वा क्रमांक आलेला होता, परंतु जागा कमी असल्या कारणाने कोविडचं वर्ष होतं आणि त्यामुळे माझी राजपत्रित अधिकारी होण्याचं स्वप्न एका मार्काने भंगलं होतं. परंतु 2021 मध्ये मी शासकीय कामगार अधिकारी या पदावर माझी निवड झाली आणि 2022 मध्ये उपशिक्षण अधिकारी या पदावर निवड झाली होती. तर प्रवास हा माझा आधी सुरू झालेला होता, परंतु या प्रवासाचं जे आपण निश्चित ध्येय म्हणतो ते कुठे मला मिळत नव्हतं, कारण मी त्या पदांवर खूप सारा असा समाधानी नव्हतो. म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न जरी मिटले असले तरी समाधान हे माझ्या मनात अजून आलेलं नव्हतं. त्यासाठी माझा हा प्रयत्न चालूच होता आणि मला वाटतं की नशिबाने यावर्षी साथ दिली आणि यावर्षी मला राज्यात 54वा क्रमांक आला आणि क्लास 1 अधिकारी होण्याचं हे स्वप्न माझं आता पुरे होईल. हे आजचं काळ असा आहे ज्यामध्ये तुम्हाला भरमसाठ माहिती एका क्लिकवर मिळते. म्हणजे ज्या क्लासेससाठी लोकांना 1-1 लाख आधी भरावे लागत होते ते युट्यूबवर आता फ्रीमध्ये मिळत आहेत. आणि त्यासोबत हजारो डिस्ट्रॅक्शन्स पण आहेत. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला चॉईस आहे स्वतःची, तुम्ही निवडावं लागतं की मला म्हणजे फोकसली अभ्यास करायचा आहे की मला डिस्ट्रॅक्ट व्हायचंय. हे प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो. मला वाटतं की इथे या काळामध्ये सगळे डिस्ट्रॅक्शन्स असताना आपण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा, त्याच्यानंतर एक निश्चित दिशा आपण ठरवावी आणि त्यानंतर एक चांगला मेंटॉर जो आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहील ह्याच्या सानिध्यात राहावं, तर यश आपल्याला मिळणं सोपं होईल असं मला वाटतं. मी आतापर्यंत कोणत्याच क्लासला किंवा कोणतीच इंटिग्रेटेड बॅच अशी मी निवड आतापर्यंत केलेली नाही. एखाद्या विषयासाठी मी एखादे क्लास लावला आणि तेवढ्याच विषयापुरता मी फक्त क्लासेसचं मार्गदर्शन घेतलं. अदरवाईज सगळा मी आतापर्यंत पूर्ण प्रवास मी सेल्फ स्टडीने केलाय असं मला सांगायला आवडेल. राज्यसेवेमधून क्लास 1चे जे वेगवेगळे पदं भरली जातात त्यामध्ये डिप्टी कलेक्टर, डीवायएसपी, त्याच्यानंतर मुख्याधिकारी क्लास 1 आहे, डिप्टी सीओ आहे, बीडीओ आहे, असिस्टंट कमिशनर जीएसटी, हे वेगवेगळी पदं आहेत. आता यात प्रश्न असा असतो की माझा रँक किती आहे, माझ्या कॅटेगरीमध्ये रँक किती आहे आणि त्यानंतर जागा किती आहे, त्यानुसार हे सगळं गणित ठरलेलं असतं. त्यात क्लास 1 मिळेल एवढी शाश्वती आहे, पदाचं एका महिन्यानंतर समजेलच. स्पर्धा परीक्षांच्या तरुणांना मी हे एकदम तळमळीने सांगतो की तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही 2-3 वर्षानंतर काहीच करू शकत नसाल, एखादी सुद्धा प्रिलिम्स निघत नसेल, तर मला खरंच सांगायचं की तुम्ही दुसऱ्या एका पर्यायाची तुम्ही शोध घेतलाच पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे इथे सक्सेस रेशो हा 0.01% आहे. त्यामुळे खूप अवघड आहे इथून निघणं आणि एक असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांना बघून मी पण पास झालोच पाहिजे आणि त्या नादात 5, 7, 10 वर्ष लोकांचे वाया जातात. पण आपण ही चूक करू नये एवढीच माझी इच्छा आहे.